एकूण धावा झाल्या 13. अतिशय जबरदस्त मॅचचं स्वरूप आणि सर्वांची फलंदाजी अगदी खूप महत्त्वाची राहिली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. या अगोदर अवांतर चेंडू फेकला, कदाचित हाच चेंडू फेकण्याचा निर्धार होता, जो चेंडू समजला नाही आहे. अमित नाईकनं पुन्हा एकदा डीप पॉईंटच्या वरून हा फटका खेळण्याचा एक धाडस केला होता, परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही आहे. डॉट बॉल नक्कीच मिळाला. 13 धावा 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. वैभव पाटील यावेळेला बॅटची कडा येते. स्लिपवरून चेंडू जातो आहे तडम्यांच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव. पहिल्या मॅच मध्ये एकूण चेंडू झालेत 4. पहिल्या मॅच मध्ये ज्या पद्धतीनं करंजाडे टीमनं फलंदाजी केली होती, त्यांच्या समोर धावसंख्या ठेवायची असेल तर मोठी बनवावी लागेल. आणि इथे हिट करण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज चेंडूवरती जाईल आणि इथे आणखी 1 धाव. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा घेतल्या. थ्रो करण्याचा प्रयत्न होता. अजित मुंगाजीनं अर्धशतक लगावला होता. त्याच्यासमोर धावसंख्या ठेवणं फार महत्त्वाचं आहे. आणि निमिष सकाळपासून शांत आहे, त्याला आता आपली बॅट गरम करावी लागेल. यावेळेस बॅट गरम झाली आहे, तयारी दाखवली जाते. आत्ताच्या क्षणाला षटकार मारणं हे माझं कर्तव्य. आणि या षटकारानं धावा झाल्या धावफलकावरती 22 धावा. निमिष आणि अमित या दोघांच्या पार्टनरशिपला पाहण्यासाठी निशांत 11 दादरपाडा टीम आणि दर्दी क्रिकेट रसिक उत्सुक आहे. जेव्हापासून सेकंड इनिंग चालू झाली ना, तेव्हापासून पहिल्या गोलंदाजानं प्रत्येक मॅच मध्ये मार खाल्लाय. आतापर्यंत आपण पाहिलं तर एकूण धावा झाल्यात 22. पहिल्या षटकाची समाप्ती. आणि आता मात्र नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. सुमित राठोड. अमित नाईक. सुमित याचा पहिला चेंडू खेळून काढेल. चेंडू चांगला आहे, मात्र मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. षटकार. अमित नाईक थांबायचं नाव घेत नाहीये. 2 मॅचेस जिंकून विजयाचा उंबरठा पार करण्यासाठी आम्हाला धावसंख्या बनवावी लागेल. हाच एक प्रयत्न यावेळेस अमित आपल्या टीमसाठी करत आहे. आता पहिल्या हॅलो हॅलो चेंडू एक्स्ट्रा कव्हरला आलाय. कार्पेटला घसपटत 1 धाव मिळेल. एकूण धावा झाल्या धावफलकावरती 29 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. 3 षटकांचा सामना असताना निमिष आणि अमित हे ठरवून आले असावेत की जास्तीत जास्त धावा या 3 षटकांमध्ये आपल्या गोलंदाजासाठी ठेवाव्या. जसा निमिष घुसून खेळण्याचा प्रयत्न करतोय, तसं गोलंदाज सुमितनं चेंडू परिवर्तन केलंय. अमित नाईक आता वैयक्तिक 6 चेंडू 20 धावांवरती खेळतोय. आणि निमिष 3 चेंडू 8 धावांवर खेळतोय. डॉट बॉलची आवश्यकता आहे खरं तर, कारण 2 फलंदाजांना थांबवायचं असेल तर तुम्हाला टार्गेट करावं लागेल. एकतर डॉट बॉल नाहीतर मग विकेट. यावेळेला डीप लेगला चेंडू गेलाय आणि चेंडूने दिशा बदलली.
चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, मात्र क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न करण्या अगोदरच चेंडूनं टर्न घेतला, कारण त्या ठिकाणी आउटफील्ड तशी आहे. एकूण धावा झाल्या धावफलकावरती 34. कमीत कमी 3 षटकांमध्ये 40 ते 45चा प्रथम आराखडा निशांत 11 दादरपाडा या संघानं आखला असावा. त्यानंतर पुढे जास्तीत जास्त धावा आणि तदनंतर गोलंदाजाचा विचार केला तर कमीत कमी 35 धावांच्या आत ठेवण्याचा त्यांनी निर्धार केला होता, पण यावेळेला त्यांना सफलता मिळत नाहीये. क्रिकेटचं हॅलो, आजचा दिवस जर आपण पाहिला तर आयकॉननं भरलेला आणि आणखी एक मोठा फटका. अमित नाईक आज या मॅचमध्ये सकाळपासून शांतता होती, आता मात्र या शांततेला भंग करताना पाहतोय. या षटकारानं धावांचा डोंगर उभं करायचं ठरवलंय. 40 धावा धावफलकावरती. अतिशय खराब परिस्थिती निर्माण केली आहे या दोन फलंदाजानं. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 22, तदनंतर धावा आल्या 18. शेवटचं षटक आहे आणि हे षटक स्लॉगरचंच असेल. चिंचपाडा गावचे आदरणीय श्याम पाटील साहेब यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षात यायचं आहे. सनराइज क्रिकेट अकॅडमी कामोठे आपलं हार्दिक स्वागत करीत आहे. श्याम पाटील साहेब या. आपण पाहू शकाल 40 धावा धावफलकावरती. शेवटचे 6 चेंडू आहेत आणि गोलंदाजी मार्कवर. भावेश. निमिष मोहिते स्ट्राईकवरती रुटेड. जास्तीत जास्त अमित नाईकनं आपली फलंदाजी दाखवली आहे. इथे चेंडू जातोय लेकडे आणि तिथे सुमित प्रयत्न करतोय, पण चेंडू थांबत नाही आहे. चेंडू जातो अगदी वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. या चौकारानं 44 धावा धावफलकावरती एकवटल्या जात आहेत. भावेशला या धावांना बांधून ठेवावं लागेल. कुठेतरी आपल्या गोलंदाजीतून अगोदरच जास्त धावसंख्या जाऊ नये म्हणून निश्चय करावा लागेल, कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर आपले इरादे स्पष्ट केलेत फलंदाजांनी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्वतः मुंगाजी, अजित मुंगाजी या वेळेला चेंडू खाली झेल पकडतोय. झेल बाद. निमिष मोहिते बॅक टू द पेव्हिलियन. नवीन फलंदाज परेश ठाकूर मैदानाच्या आत. परेश ठाकूरनं पहिल्या मॅचमध्ये जी धमाल उडवली होती ना, तिथूनच निशांत 11 दादरपाडा टीमची सुरुवात पाहायला मिळाली. आणि अजित मुंगाजीनं पहिल्या मॅचमध्ये जी धुवाधार बारी खेळली होती, तिथूनच त्याला पुढील वाटचाल अगदी सहजगत्या सुरुवात झाली. मात्र अजित मुंगाजी समोर जर आपल्याला सेकंड इनिंगमध्ये 18 चेंडू फेकायचे असतील तर तुम्हाला जास्तीत जास्त धावांचं डोंगर उभं करावं लागेल, कारण तितकाच ताकदीचा फलंदाज आहे. परंतु यावेळेला ताकद आजमावणारा फलंदाज परत. यावेळेस मोठा फटका आल्या आल्या चोख प्रत्युत्तर देतोय आणि आपली एक ओळख या मैदानावरती दाखवतोय. 50 धावा पूर्ण झाल्यात. निशांत 11 दादरपाडा संघाचे 2 आयकॉन या वेळेला खेळपट्टीवरती स्थित अमित नाईक आणि परेश ठाकूर. एकटघर आणि धुतुम. अमित नाईक मॅन फ्रॉम एकटघर आणि परेश ठाकूर मॅन फ्रॉम धुतुम. 2 आयकॉन आज निशांत 11 दादरपाडा या टीम मध्ये खेळताना दिसत आहेत. पुढील चेंडू षटकारानंतर काय असेल. यावेळेला आणखी एक प्लॅटर डिलिव्हर. क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्नात चांगला आहे, मात्र एक धाव रोखू शकलं नाही आहे. एका धावेने धावफलक पुढे गेलाय. ऑल टोटल आपण पाहिल्या तर 51 धावा. या षटकातील चेंडूचा विचार केला तर 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि अमित नाईक स्ट्राईकवरती रोटेट होईल या एक धाव घेतल्यानंतर. भावेशनं ज्या पद्धतीनं हा चेंडू फेकलाय, पुढील 2 चेंडू तसेच फेकावे अशी आशा आहे त्याच्या टीमची. मात्र अमित मुंगाजी यावेळेला चेंडू उडवण्याचा प्रयत्न आणि चेंडूने उचली घेतली आहे. चेंडू गेला वन बाउंस सीमा रेषा बाहेर. चौकार. या चौकाराने 55चा आकडा
आपण स्क्रीनवरती नक्कीच स्कोर बोर्डमध्ये पाहू शकाल. शेवटचा चेंडू आहे. या शेवटच्या चेंडूमध्ये किती धावा, किती अंक, 0, 1, 2, 3, 4 की 6 काही सांगू शकत नाही. भावेश यानं आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि धावा खर्च केल्यात 15. यावेळेस उडून दिलाय. अतिशय जबरदस्त षटकार. पर कट केलाय चेंडू. थर्ड मॅनच्या वरून शेवटच्या चेंडूचा देखील पुरेपूर सन्मान. या स्पर्धेचा विचार केला ना, या इनिंगचा, तर पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला होता अमितनं आणि या इनिंगच्या शेवटच्या चेंडूवरती षटकार. म्हणजे जशी सुरुवात तसा एंड केलाय. 61 धावा आणि 62 धावांचं टार्गेट येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये अतुल 11 करंजाडे टीम समोर निशांत 11 दादरपाडा टीमनं ठेवलंय. पाहूया कशा प्रकारे या टार्गेटला पूर्ण करतील. सतीशजी थोरात साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन, त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. उद्याच्या दिवसामध्ये 40+ मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील या दिबा पाटील मैदानावरती. सनराइज क्रिकेट अकॅडमी कामोठे आयोजित पावसाळी रबर बॉल स्पर्धा आपण स्क्रीनवरती पाहू शकाल. निशांत 11 दादरपाडा विपक्ष अतुल 11 करंजाडे. 62 धावांचं टार्गेट समोर ठेवलंय आणि 18 चेंडू म्हणजे 3 षटकं. ज्या 3 षटकांमध्ये 62 धावा बनवायच्या आहेत. अतुल 11 करंजाडे टीमला कशा प्रकारे बनवतील ते पाहूया. आपण पाहू शकाल चमचमणाऱ्या ट्रॉफ्या. प्रकल्पग्रस्तांचे भूमिपुत्रांचे आराध्य दैवत दिबा पाटील साहेब यांना विनम्र अभिवादन. गणपती बाप्पा मोरया. आणि अगदीच आपण पाहिलं ना तर अतिशय बहारदार आयोजनाला रबर बॉल क्रिकेटमध्ये टेनिस क्रिकेट सारखं सजवलंय. सुलक्षण भोईर, संजय मात्रे, दीपक कार्लेकर सर आणि सनराइज क्रिकेट अकॅडमी. आज ग्रामीण टॉपर लॉट्सचा हा खेळ पाहायला मिळाला, दिवस पाहायला मिळाला. उद्या 17 दिनांक 17/8/2024 तालुका वाईज 40+ मॅचेस पाहायला मिळतील. ज्यामध्ये पहिली मॅच भूमिपुत्र 11 पनवेल विपक्ष नेहा एंटरप्राइजेस जंजिरा 11 पनवेल. व्हीपीपी पनवेल विपक्ष नेरे दुंद्रे विभाग. सुजल 11 विंधणे उरण विपक्ष हॅलो भूमिपुत्र 11 पनवेल नेहा एंटरप्राइजेस जंजिरा 11 पनवेल पहिली मॅच. दुसरी मॅच व्हीपीपी पनवेल नेरे दुंद्रे विभाग. तिसरी मॅच सुजल 11 विंधणे उरण वन सोल्युशन नवी मुंबई. आणि चौथी मॅच MCC पनवेल विपक्ष आई एकविरा मेडिटेक पनवेल. अशा या आपल्याला 8 टीमा तालुका वाईज 40+ पाहायला मिळतील. तर उद्या सर्वांनी तालुका वाईज 40+ मॅचेस पाहण्यासाठी नक्कीच या. अलीकडच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर 40+ मॅचेस देखील अतिशय बहारदार पाहायला मिळतात. आणि मैदानावरती पहा जयनमान ग्रामस्थ मंडळ कामोठे, जुई नौपाडा आणि कामोठे कॉलनी. परवाच्या दिवसामध्ये आपल्याला इंटर कॉलनीच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतील. चला मॅचकडे वळूया. टार्गेट आहे ते म्हणजेच 62 धावांचा 18 चेंडू. पहिला चेंडू यावेळी उडवण्याचा प्रयत्न अजित मुंगाजीचा त्रिफळाचित केलाय. दांडी गोल परेश ठाकूरचा हा जलवा. या पहिल्या चेंडूवरती निशांत 11 दादरपाडा टीम साठी लाभदायक ठरलाय. ज्या विकेटवरती टार्गेट करण्यासाठी आज निशांत 11 दादरपाडा या इनिंग मध्ये तयार आहे त्या विकेटला मैदानाच्या बाहेर पाठवलाय. अप्रतिम दर्जेदार क्रिकेट. अजित मुंगाजीकडून अपेक्षा होती, मात्र या अपेक्षाला परेश ठाकूर यानं पुसून काढलंय. चांगला चेंडू आहे. फलंदाजीच्या माध्यमातून चांगली बारी केली जाते. मात्र सध्याच्या स्थितीला अजित मुंगाजी
याला ती बारी करू दिली नाही आहे. आपण पाहू शकाल नवीन फलंदाज मैदानावरती येईल, वैभव पाटील, मॅन फ्रॉम कंठवली. तर नॉन स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय प्रतीक जाधव. पाहूया अतुल 11 करंजाडे टीम 62 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करील. अतिशय जबरदस्त सुरुवात केली आहे वैभवनं आणि दाखवून दिलाय माझ्या मनगटातील ही ताकद आमच्या विजयाला पुढे घेऊन जाऊ शकते. 62 धावांचं टार्गेट असताना कुठल्याही प्रकारचं डर नाही आहे. दुसऱ्या चेंडूवरती षटकार लगावतोय. जरी विकेट आला तरी आमच्या ताफ्यामध्ये खेळाडू अजून तैनात आहेत. यावेळेस लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूची गती होती मात्र दिशा भरकटलेली होती. अवांतर चेंडू, वाईड बॉल, धावसंख्या 7. एक विकेटचं नुकसान झालं काय आणि आल्या आल्या षटकार लगावलं काय. आयकॉनची हीच खासियत असते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी हा चेंडू बॅटच्या रडारमध्ये आला नाही आहे. परेश ठाकूर देखील वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरिएशन करतो आणि आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न, थांबवण्याचा प्रयत्न करतो. यावेळेस आडव्या पट्ट्यात चेंडू होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे स्वीपरला. एक धाव पूर्ण. प्रीतम भोईर त्या ठिकाणी होते. प्रीतम भोईरनं आज दिवसभरात 2 कॅचेस पकडल्या. ओमकार कोळीनं मागाशी 6 चेंडू 8 धावा डिपेंड केल्या. आपल्या टीमसाठी प्रत्येकजण 100% देतोय मात्र इथे डॉट बॉल. पहिला चेंडू विकेट, तदनंतर षटकार, तदनंतर आपल्याला वाईड बॉल पाहायला मिळाला, तदनंतर डॉट, एक डॉट असा आराखडा. एकूण चेंडू आपण जर पाहिलं तर 5 चेंडू आतापर्यंत समाप्त झालेत. 62 धावांचं डोंगर पार करायचं असेल तर मोठे फटके मध्ये मध्ये टायमिंगवर आपल्याला घ्यावे लागतील. अवांतर चेंडू आहे, अवांतर चेंडूने धावसंख्या झाली 9. शांतता मैदानामध्ये. यावेळेस मोठा फटका, याच फटक्याच्या शोधात होता हा फलंदाज. नाव आहे प्रतीक. नावाप्रमाणे अगदी शेवटच्या चेंडूवरती चोख प्रत्युत्तर दिलाय आणि धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आमची पावलं आता आम्ही टाकत आहोत असं दाखवून दिलंय. एकूण धावा धावपलकावरती 15 म्हणजे 12 चेंडू 47 धावांचं समीकरण. 62 धावांचं टार्गेट असताना आता जर आपण पाहिलं ना तर 23.5 अशी सरासरी आहे प्रति षटकात. या षटकामध्ये कमीत कमी 3 षटकार येणं फार गरजेचं आहे. 3 ते 4 षटकार हवेतच असा निर्धार आता मनात ठेवला असेल वैभवनं आणि प्रतीकनं. मैदानाच्या चहूबाजूला आपण पाहू शकाल जे टॉवर लावलेत ना, ते टॉवर अगदी या मैदानावरती काळोख कधीच होत नाही, कारण उजेडच असतो आणि या उजेडात बरेचसे खेळ संध्याकाळी 7:30 नंतर देखील खेळले जातात. हे खरं तर आमच्या ग्रामस्थ मंडळांचं आमच्यावरती वर्तवलेलं प्रेम आहे. यावेळेला आणखी एक मोठा फटका, क्षेत्ररक्षक आहे आणि इथे चेंडू गेलाय सीमा रेषा बाहेर. षटकार. मी सांगितलं होतं या षटकामध्ये कमीत कमी 3 ते 4 षटकार येणं गरजेचं आहे आणि त्या दिशेने वाटचाल केली आहे वैभव पाटीलनं. या यशनं मगाशी गोलंदाजी केली होती मुठीजुई टीमच्या विरोधात, फारसं काही करू शकलं नाही. ओमकार कोळीनं ते वापस करून दिलं. 8 चेंडू 8 धावा डिपेंड केल्या होत्या. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, वैभवनं आपली तोफ बाहेर काढली आहे आणि आता या दर्दी रसिकांचं मन जिंकलंय की यस आय कॅन डू, मी करू शकतो, माझ्यामध्ये ती क्षमता आहे. अजित मुंगाजी सारखा एक धडधाकड फलंदाज मैदानात गेल्यानंतर दोघांमध्ये बातचीत झाली की कशा प्रकारे खेळी करावी आणि त्याची जागा परिपूर्ण सांभाळण्यासाठी कंठवलीचा हा सुपुत्र निशांत 11 दादरपाडा टीम मधून वैभव पाटील आयकॉनची भूमिका निभावतोय. अप्रतिम दर्जेदार खेळ पाहायला मिळतोय. आपल्या रायगडच्या कुशीमध्ये जी गावं आहेत ना, त्या गावामध्ये अनेक सारे स्टार खेळाडू आहेत, त्यांना कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे आणि अशा प्रकारच्या मॅचेस जर गावोगावी झाल्या ना तर असे आयकॉन आणि त्या आयकॉनची खेळी संजय आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. 10 चेंडू 35 धावा. एक मोठा फटका या सामन्याचा कायापालट करू शकतो.
एक डॉट बॉल प्रेशर आणू शकतो. मैदानावरती काय आहे, मैदानावरती काय होणार हेच पाहण्यासाठी रसिक प्रेक्षक जमलेले आहेत. यावेळेला चेंडू असं वाटलं फलंदाजाला चेंडू व्हाईट लाईनच्या बाहेर, पण इथे डॉट बॉल घोषित केलाय. वैभव पाटीलनं हा चेंडू वाईट म्हणून सोडला, परंतु तो यशला डॉट म्हणून मिळाला. 9 चेंडू 35 धावा. शांत वातावरणाला भंग करण्याचा प्रयत्न वैभव करतोय आणि इथे अवांतर चेंडू फेकला जातोय. 34 वरून 9 चेंडू 33 धावा. डबल माफ करा 34. 9 चेंडू 34 धावा. झी क्रिकच्या माध्यमातून या मॅचला आपण घर बसल्या पाहू शकता. यावेळेस अगदीच आपण पाहिलं तर अवांतर चेंडू पंच घोषित करतात. आजच्या दिवसामध्ये हरिश्चंद्र फडके सर आणि लालचंद गावण सर अंपायरची भूमिका. आम्ही क्रिकेटमध्ये सातत्याने सांगत असतो की सर्वात कठीण भूमिका कोणाची असते तर पंचांची असते. त्यानंतर कठीण भूमिका कोणाची असते तर आमच्यासोबत बसलेल्या स्कोररची असते. आमच्या नजरा इकडे तिकडे फिरल्या तरी चालतील, पण पंचांच्या आणि स्कोररच्या नजरा शाबित पाहिजे. इथे पहा व्हेरिएशन दाखवलं यशनं. या व्हेरिएशनची गरज होती. या व्हेरिएशनला, या परिवर्तनाला तुम्ही मांडणं गरजेचं होतं आणि तेच केलं या ठिकाणी. काळभैरव चिंचपाडा संघाचा कर्णधार आपण या ठिकाणी यायचा आहे. कारण वेळ लावू नका. आता मात्र 8 चेंडू 33 धावा. एखाद मोठा फटका. डॉट बॉलची आवश्यकता होती, यशनं डॉट बॉल दिले. आता फलंदाजाकडून अपेक्षा असेल त्याच्या ताफ्याला. यावेळेस चेंडू उडवण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू खूपच बाहेर गेल्यामुळे अवांतर चेंडू घोषित केला. या षटकाचा विचार केला ना तर आतापर्यंत 3 अवांतर चेंडू फेकले गेलेत, ज्यामध्ये 2 डॉट देखील आहेत आणि 2 मोठे फटके षटकार आहेत. अतिशय जबरदस्त सनराइज क्रिकेट अकॅडमी कामोठे आयोजित पावसाळी रबर बॉल स्पर्धा मान्सून धमाका. या धमाक्याला उडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, पण त्याच्या डोक्यावरून चेंडू जातोय. 1 बाउन्स सीमारेषा बाहेर चौकार. पण टेनिस क्रिकेटचा चेंडू आपल्याला टेनिस बॉल अडवण्यात यश मिळतं, परंतु रबर बॉल एकदा चेंडू जर टप्पा झाला तर तो आपल्या हातात येईल याची शाश्वती देता येत नाही. बाउन्स होतो, जास्त उसळी घेते आणि इथे चौकार आलाय. चौकाराची आवश्यकता होती खरं तर. 7 चेंडू 28 धावा. या चेंडूवरती यश याला डॉट लागेल आणि वैभव याला एक मोठा फटका लागेल. यावेळेस अगदी पॉईंटच्या वरून चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतो. चेंडू उचलणार मात्र त्याने देखील उंची घेतली आहे. इथे स्वतः कर्णधार चेंडूवरती बॅकअप देण्यासाठी गेलाय. 2 धावा घेतल्या. 2 धावेने धावफलक सजला गेलाय, तो म्हणजे ऑल टोटल 36 धावा. आता येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावांची कंपल्सरी गरज आहे. 6 चेंडू 26 धावा. या अगोदरची मॅच देखील अशाच लगत झाली होती. आता इथे फलंदाज प्रतीक आणि वैभव पाटील यांच्यामध्ये बातचीत सुरू आहे की कशा प्रकारे फटके खेळण्याचा प्रयत्न होता आणि कशा प्रकारे मिक्स झाला आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे. 6 चेंडू 26 धावांचं समीकरण ऑन स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. एक विकेट गेल्यानंतर वैभव आणि प्रतीक या दोघांनी जबाबदारी सांभाळली आणि त्या जबाबदारीचं आव्हान पेलण्यासाठी आता मात्र शेवटचं षटक त्यांच्या समोर आहे. विसरून चालणार नाही. ज्यानं 6 चेंडू 8 धावा डिपेंड केल्या होत्या त्याच्या समोर आता 26 धावांचा एक तोफा आहे आणि या 26 धावांना तो करून देईल की पुन्हा एकदा मागच्या मॅच सारखी तो आपल्या टीमला कमबॅक करून देईल धावसंख्या कमी देऊन. प्रतीक ऑन स्ट्राईकवरती, ज्यानं आतापर्यंत आपण पाहिलं तर एक षटकार लगावलाय. म्हणजे प्रतीकनं आतापर्यंत चेंडू खेळलेत 2 आणि 6 धावा आपल्या टीमसाठी बनवल्यात. त्याच प्रतीककडून या चेंडूवरती अपेक्षा आहे. ओमकार कोळी सज्ज झालाय. 6 चेंडू 26 धावांचं समीकरण. इथून सुरुवात दाखवली जाईल, परंतु चेंडू गुडघ्याच्या खाली थांबलाय. चेंडू समजला नाहीये. चेंडू डॉट आलाय. या चेंडूला तुम्हाला खेळायचं असेल तर डाऊन होऊन तुम्ही चेंडू उचलणं गरजेचं असतं, पण ओमकार कोहली या फलंदाजाची स्टाईल बघून कदाचित गोलंदाजी करत असावा. 5 चेंडू 26 धावा. या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. सुरुवातीच्या चेंडूमध्ये मोठा फटका आला की मॅच आपल्या दिशेने वळायला वेळ लागणार नाही. पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव डायरेक्ट हिट केली आहे, मात्र चेंडू सापडला नाही आहे. आणखी एक रन. पहा तुमच्या चुका तुम्हाला काय देऊ शकता. वाईट +2 3 धावा येतील आणि 3 धावेतून समीकरण थोडंसं खुलं झालं आहे.
आता 5 चेंडू 23 धावा. म्हणजे वेळ तुम्हाला संधी देते, 100% देते. इथे संधी दिली आहे प्रतीकला की एखाद मोठा फटका खेळण्यासाठी. मगाशी संधी दिली होती ओमकार कोळीला, यावेळेलाही संधी आहे, पण संधीचा फायदा घेणं सगळ्यांनाच जमत नाही आहे. यावेळेस आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू ऑफस्टम्पच्या अगदी ऑफसाईड यॉर्कर एरियामध्ये पाहायला मिळाला, जिथे मिस टायमिंग झाला आणि 1 धाव मिळाली. एका धावेने समीकरण मी सांगू इच्छितो तुम्हाला, 4 चेंडू आणि 22 धावांचं समीकरण. म्हणजे 6चा जर पाढा आपण म्हटला ना तर 6 चोक 24, म्हणजे 3 षटकार 1 चौकार देखील चालेल. 22 धावा, 4 चेंडू 22 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू उचलण्याचा प्रयत्न करील यश पाटील. स्ट्राइक रोटेट. या चेंडूवरती षटकार आला असता तर टाळ्यांचा कडकडाट झाला असता. धावसंख्येचं आव्हान पेलण्यासाठी तयारी होती वैभवची, तयारी होती प्रतीकची, पण ओमकारसारखा गोलंदाज ज्याला मागच्या मॅचमध्ये कॉन्फिडन्स मिळालं आहे त्यालाच या षटकाला फेकण्यासाठी पाचारण केलं आणि त्यानं काम आत्तापर्यंतच्या चेंडूवरती फार छान केलं आहे. यावेळेस मोठा फटका, हा मोठा फटका अजूनही मॅच जिवंत करण्याचा प्रयत्न, ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला जातोय. या षटकारानं धावसंख्येचा पाठलाग आपण पाहिला, होऊ शकाल आपण. अतिशय जबरदस्त फटका, खडे खडे डीप फाईन लेगच्या वरून 47 धावा, 2 चेंडू 15 धावा धावफलकावरती. यावेळेस आणखी एक मोठा फटका, आणखी एक दमदार स्ट्रोक, 6 धावा. खरं तर प्रतीकनं आतापर्यंत चेंडू खेळलेत 6, ज्यामध्ये 19 धावा बनवल्यात. 2 चेंडू जर प्रतीकला डॉट झाले नसते ना तर त्यानं या मॅचला तिथेच खुलं केलं असतं. 1 चेंडू 9 धावा. वाघबीळ आणि काळुंद्रे या 2 संघांमध्ये अशी मॅच झाली होती. 1 चेंडू 9 धावा. यावेळेला चेंडू डॉट आणि विजय संपादन केलाय, विजय प्राप्त केलाय निशांत 11 दादरपाडा संघाला. मॅन ऑफ द मॅच अमित नाईक.